अहमदनगर मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा काढून 26 जानेवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यासाठी तयारी सुरू केली होती। महाराष्ट्र सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर अहमदनगर इथं शहरातही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अनेक मराठा बांधवांनी जल्लोष केला आहे। तसेच यावेळी ज्या मराठा बांधवांनी आरक्षणाच्या लढ्यात सहभाग घेतला होता त्या सर्वांनी जल्लोष करत एकमेकांना पेढे भरवत डीजेच्या तालावर आणि गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला। यावेळी शिवसेना शहर अध्यक्ष सातपुते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे। गेल्या 3 ते 4 महिन्यापासून मराठा आरक्षणाचं जे आंदोलन संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलं होतं त्या आंदोलना आज यश आलेलं आहे। ते आंदोलन मुंबईपर्यंत पोहोचल्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मराठा समाजासाठी मनोज जरांगे यांनी ज्या ज्या मागण्या मागितल्या होत्या त्या सर्वच मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे सुद्धा मराठा असून त्यांना सुद्धा मराठा समाजाची जाणीव आहे। जो विदर्भ मराठवाड्यामध्ये जो मराठा समाज आहे तिथं खरोखर आरक्षणाची गरज आहे, परंतु तिथं नोंदी सापडत नाहीत, कमी प्रमाणात नोंदी सापडलेल्या आहेत। त्यामुळे शिंदे समितीचं काम 1 वर्ष चालू राहणार आहे। जे मागासले पण चा सर्वे जो आहे तो सर्वेसुद्धा चालू राहणार आहे आणि नातेवाईकांना जे आरक्षण ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा आरक्षण देण्याचं काम आज शासनाने GR काढलेला आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण आहे। अहमदनगर शहर शिवसेनेतर्फे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं मी फार फार आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मनोज जरांगेबद्दल काय आणि जीवाची कुठली काळजी न घेता 8-8, 10-10, 12-12 दिवस उपोषण केलं। ते उपोषण त्यांच्या शरीरयष्टीला मानवणारं नव्हतं किंवा तशी 8-8, 10-10 दिवस उपाशी राहण्याची त्यांची तशी शरीरयष्टी नाही आहे, परंतु महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजासाठी त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी हे आंदोलन उभा केलं आणि या आंदोलनाचं आज अत्यंत गोड सांगता झालेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाज गुलाल उधळून या निर्णयाचं मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं स्वागत करीत आहे। NTV न्यूज मराठी, अहमदनगर।